नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नुकतेच म्हणजे आजच ते एक पुस्तक प्रकाशित होत आहे आणि प्रकाशित होण्याच्या आधीच हे पुस्तक बरंच गाजतंय बरं का। आणि तुम्हाला एक माहिती, मी नाव सांगायची गरज नाही पण तरी देखील मी नाव सांगतो, नरकातील स्वर्ग आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचं पुस्तक। या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक गोष्टींची कबुली दिली आहे। पत्रकाराला गौप्यस्फोट म्हणतात, म्हणजे संजय राऊतांनी केले मोठे मोठे गौप्यस्फोट। खरं तर काय झालंय माहिती आहे का, आता मी एक वेगळं मुद्दा तुमच्या पुढे मांडणार आहे। संजय राऊत यांनी भाजपने शिवसेनेशी गद्दारी केली नाही किंवा अमित शहा यांनी शब्द मोडला नाही, जो शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याबाबतचा किंवा अर्धा मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष, तो शब्द मोडलेला नाही। तसंच भारतीय जनता पार्टी, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे मूर्ख नाहीत याची देखील या पुस्तकातून ग्वाही दिलेली आहे। होय, आता तुम्ही म्हणाल ग्वाही म्हणजे दिली म्हणजे नेमकं काय केलं? कारण 2019च्या निवडणुकानंतर एकदम जाहीर झालं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पाहिजे। तो सगळा प्रकार मी वेगळा सांगणार नाही नव्याने। आणि अमित शहानी शब्द दिलेला मोडला आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना हे काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली। आणि त्यांनी फोन देखील उचलले त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे, हे देखील आपल्याला माहिती आहे। ते स्वतः मीडियासमोर आलेच नव्हते। संजय राऊतच उद्धव ठाकरे यांच्या वतीनेच बोलत होते पत्रकारांपाशी। आता ह्या पुस्तकातून संजय राऊत यांनी जे खुलासे केले आहेत त्यातून एक समोर येतं, म्हणजे संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मला तुरुंगात पाठवलं तरी देखील मी भारतीय जनता पार्टीसोबत गेलो नाही किंवा मी पक्ष बदलला नाही, पक्ष सोडला नाही, म्हणजे मी किती स्वाभिमानी आहे, मी किती पक्षनिष्ठ आहे असं त्यांनी बोललं होतं, हे तुम्हाला आठवत असेल। मात्र त्यांनी त्या पुस्तकातला जो एक भाग आहे, जो पत्रकार मीडियासमोर आणतायत, तो भाग असा आहे की त्यांनी त्यात म्हटलंय की ज्यावेळी प्रवीण राऊत आणि ऐश्वर्या पाटकर यांच्यावर ईडीचा छापा झाला, ईडीने छापा मारला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी संतापून अमित शहांना फोन केला होता, मी संतापून अमित शहांना फोन केला होता आणि हे काय चालले आहे, तुम्हाला सूड घ्यायचा असेल तर मला अटक करा, तुम्हाला सूड घ्यायचा असेल तर मला अटक करा, असं त्यांनी म्हटलंय। आणि मग त्यानंतरची पुढची कारवाई झाली असेल काय ती, याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीने किंवा ईडीने म्हणेल आपण, कारण जरी ईडी ही वेगळी स्वायत्त संस्था असली तरी देखील लोक म्हणतातच की ते काम नरेंद्र मोदीच बघतात किंवा अमित शहा गृहमंत्री हेच चालवतात। आणि असा एक गैरसमज पसरवला होता संजय राऊत यांनी की ईडीने मला भारतीय जनता पार्टी सोबत जावं म्हणून अटक केली होती। आणि संजय राऊत पुन्हा पुस्तकात हे असं म्हणतायत की मीच फोन केला होता आणि म्हटलं की हवं तर मला अटक करा, माझा सूड घ्या, पण माझे सहकारी जे प्रवीण राऊत आणि ऐश्वर्या पाटकर यांच्यावर तुम्ही छापे घातले ते योग्य नाही, असा मी संतापून फोन केला होता। म्हणजे एक स्पष्ट झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये यावं म्हणून संजय राऊतांना अटक झाली नव्हती, तर संजय राऊत यांनी स्वतःच आवाहन केलं होतं की सूड घ्यायचा असेल तर। आता याच्यात पुन्हा एक मेक आहे बरं का, सूड कशाचा घ्यायचा आहे? सूड केव्हा घेतात तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो, की जेव्हा एखाद्या व्यक्तीने माझं काहीतरी नुकसान केलेलं आहे तेव्हा मी त्या व्यक्तीचा सूड घेणार। म्हणजे शिवसेनेने काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन भारतीय जनता पार्टीचं नुकसान केलेलं आहे, हे संजय राऊत यांना तत्वतः मान्य आहे। आणि त्या बदल्यात ते म्हणतात की सूड घ्यायचा असेल तर मला अटक करा, ईडीचे छापे मारण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांवर मला अटक करा, असं मी स्वतः फोन केला होता। अजून एक खुलासा केलाय की त्यावेळेला संजय राऊत यांच्या अटकेबाबत एकनाथ शिंदेंनी देखील त्यांना फोन केला होता आणि मी अमित शहांशी बोलू का असं म्हटलं, पण मी त्याला नकार दिला, असं अतिशय स्वाभिमानाने सांगितलं। या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ तुमच्या समोर आलेली आहे, ती हीच गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा म्हणून संजय राऊत यांना अटक झालेली नव्हती। संजय राऊत यांना पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये आणि त्याच प्रकरणामध्ये प्रवीण राऊत आणि ऐश्वर्या पाटकर यांच्यावर देखील छापे पडले होते। त्यामुळे सरळ सरळ आहे आणि ते संजय राऊत यांनी उघड केले की मीच मला अटक करा असं आवाहन केलं होतं।
म्हणजे त्यात संजय राऊत यांनी भाजपत सामील व्हावे असा कुठलाही दबाव त्यावेळी टाकला गेला नव्हता, हे संजय राऊत यांनी सिद्ध केलं. आता दुसरा मुद्दा, अमित शहा आणि नरेंद्र मोदी मूर्ख नाहीत याची ग्वाही दिली आहे या पुस्तकातूनच. आता ही ग्वाही कशी आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. मी समजत होतो संजय राऊत जेव्हा म्हणत होते की मला भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हावं असं आवाहन केलं आणि त्याकरता अटक केली, माझा छळ झाला तुरुंगात, मात्र मी शरण गेलो नाही, त्यावेळेला मला खरोखर वाटलं होतं बरं का की भारतीय जनता पार्टी मूर्ख आहेत. म्हणजे शीर्ष नेतृत्व संजय राऊत सारख्या माणसाला भारतीय जनता पार्टीत यावं म्हणून दबाव टाकतायत, त्यासाठी अटक करतायत, म्हणजे हा मूर्खपणा नाही तर काय. माझ्या दृष्टीने तर मूर्ख ठरणार होते की संजय राऊत सारख्या माणसाला अटक करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं, मोठाच मूर्खपणा आहे ना. कारण संजय राऊत हे एक असं शस्त्र आहे जे मालकावरच उलटतं, ते तुम्ही बघितलेलं आहे, मी सांगायची गरज नाही. तर अशा शस्त्राला दबाव टाकून स्वतःकडे घ्यायला मूर्ख आहेत का असं खरोखर माझ्या मनात विचार आला होता. मात्र संजय राऊत यांच्या आजच्या खुलाशानंतर माझी शंका मिटली आहे, मूर्ख नाही आहेत. आणि तुम्हाला मग सांगितलं असं की बदल्याचा काही संबंध नाही आहे, बदला घ्यायचा असेल तर भाजपचा काही संबंध नाही आहे. बदला नव्हे आणि बदलाच असेल तर तुम्ही आधी काहीतरी चूक केली आणि त्याचा बदला भारतीय जनता पार्टी घेत असणार, असं यातून गृहीत धरायचं आपण, किंवा ध्वनीत असा अर्थ होतोय. संजय राऊतांवर भाजपत येण्यासाठी दबाव नव्हता हे त्यांनी स्पष्ट केलेलं या प्रकरणातून. तसंच अटक करण्यासाठी संजय राऊत यांनी स्वतःच आवाहन केलं होतं ऐश्वर्या पाटकर आणि प्रवीण राऊत यांच्यावर छापे पडल्यावर. त्यामुळं प्रवीण राऊत, ऐश्वर्या पाटकर आणि संजय राऊत हे पत्राचाळीच्या प्रकरणातच अटक झाले होते, हे सिद्ध झालेले तुमच्या आमच्या समोर, हे उघड गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी संजय राऊत यांचे अभिनंदन करतो. आता ते पुस्तक जे लिहिलेलं आहे ना, ते थोडक्यात माझ्या मते काय माहिती आहे का की संजय राऊत जे रोज मीडियाला रतीब घालतात आणि तो रतीब बंद झाला, कारण ते अटकेत होते त्यामुळे तो रतीब बंद झाला. पण रतीब कुठे घालायचा, म्हणजे काहीतरी तर बोललंच पाहिजे रोज, असं काहीतरी बोललं पाहिजे की राजकारणातले इतर सगळे प्रॉब्लेम्स बाजूला राहून आपल्या बोलण्याभोवती इतर राजकीय नेत्यांचं लक्ष राहिलं पाहिजे, विचलित झालं पाहिजे आणि आपल्या भोवतीच मीडिया फिरला पाहिजे. मग ते त्यांना जमलं नाही तुरुंगामध्ये, म्हणून त्यांनी सरळ सरळ ते जे वमन केलंय ना, ते जे रोजचं बोलणं राहिलं होतं ते बोलणं त्यांनी लिहून काढलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला किती किंमत द्यायची तुम्हाला माहिती आहे की रोज बोलतात त्याला तुम्ही किती किंमत देता, आणि त्यामुळे तेच तुरुंगात बसून लिहिलंय फक्त, आणि आता ते वाचणार आहेत लोक, त्याला किती किंमत द्यायची हे तुम्ही ठरवायचंय. देवेंद्र फडणवीसांनी तर सरळ सांगितलेलं आहे की बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांनी त्या पुस्तकाची किंमत केलेली आहे. तुम्ही देखील काय किंमत करता हे तुमच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. मी टीकाही करत नाही संजय राऊतवर, त्यांना चांगलं वाईट म्हणायचा माझा अधिकारच नाही, कारण तेवढा हुशार नाही बरं का मी, तेवढा हुशार नाही त्यांच्यावर टीका करण्याकरता. पण एवढं नक्की आहे की त्यांनी जी काही ग्वाही दिलेली आहे की जी अटक करण्याबाबतची आणि सूट घेण्याबाबतची, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं एवढाच माझा हेतू होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.